माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते. आणि त्यावेळी आम्ही हे स्मारक आमच्या बनवण्याची तयारी होती, त्यावेळेससुद्धा मी निवेदन दिलं होतं की अशा प्रकारचं स्मारक बनतं आहे, महापालिकेने लक्ष घालावं. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. लक्ष घातलं गेलं नाही. आयुक्तांना सांगण्यात आलं, महापौरांनी निर्देश दिले, परंतु काही भूमिका घेतली नाही. ते स्मारक विना परवानगी, विना कुठल्या सगळ्या गोष्टी, शासकीय निधीचा उपयोग करून हे स्मारक बांधण्यात आलं. आणि मग आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर त्यांनी कारवाई झाली नाही पहिले ज्यावेळेस. नंतर ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस निवेदन दिलं. माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी त्वरित लक्ष घातलं. अनुप भैया त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते. भैयांनी सुद्धा प्रेशर केलं. त्यावेळेसचे कलेक्टर असतील, SP असतील आणि देवेंद्रजींकडे घरानं मांडलं की असं असं होतं आहे, आपण करायला हवं. यंत्रणा अलर्ट झाल्या आणि 3 दिवसाच्या आत, 3 ते 4 दिवसाच्या आत ते स्मारक रात्रीच्या रात्री पाडण्यात आलं, तोडण्यात आलं. मी त्यावर थांबलो नाही की म्हटलं, ज्यांनी हे स्मारक बांधलं आहे, ज्यांनी हे स्मारक उभं केलं आहे, ज्यांनी ह्या स्मारकाला कुठल्याही परवानगी नसताना शासकीय निधी दिलेला आहे, शासकीय निधीचा अपहार झाला आहे यावेळेस, आणि शहरामध्ये वातावरण खराब करून हिंदूद्रोही, हिंदूद्वेष्टा टिपू सुलतानचं स्मारक बांधलेलं आहे, जेणेकरून हिंदूंमध्ये संतापाची लाट हो, हिंदू मुस्लिम दंगे व्हावे, या हिशोबाने हे स्मारक उभं केलं आहे. म्हणून आम्ही त्यावेळेसच्या आमदारावर गुन्हे दाखल झाले. आत्ताच जस्ट मंजुरी भेटली, देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. अशा प्रकारे हे सगळं आम्ही कायदेशीर चौकटीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय अनुप भैया असतील यांच्या सहकार्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि गुन्हे सुद्धा दाखल झाले.